आत येऊ का? ताई अगं असं काय विचारतेस? ये ना अगं, तुझंच घर आहे. बस ना, बस की. बोलायचंच होतं तुझ्याशी. हे बघ उर्मिला, जे झालं ते झालं, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपणच समजूतदारपणा दाखवायचा असतो. म्हणजे कुठलाही विषय आपल्या नात्यांमध्ये येत नाही ना, घरातली शांतता भंग होत नाही ना, हे आपणच बघायला हवं. आणि मुख्य म्हणजे आपण घरातले मोठे आहोत ना, पुढाकार मोठ्यांनीच घ्यायला हवा. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? म्हणजे बघ आता ही सगळी मंडळी त्यांच्या घरी गेली सुखरूप, म्हणून माझं म्हणणं आहे की तू सुद्धा मनात काहीही ठेवू नकोस. कोणाच्याच बाबतीत नाही, शिवाच्या बाबतीतही नाही आणि त्यांच्या बाबतीतही नाही. शिवा कशी आहे हे तर तुला माहीतच आहे, मी तुला सांगायलाच नको. खरं तर सगळ्यात आधी शिवाला तू आपलंसं केलंस, तिच्यावर विश्वास ठेवलास. म्हणूनच म्हणते सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. ताई तुला या वस्तू आठवत आहेत? या वस्तू थोडीच आहेत, आठवणी आहेत आपल्या. ताई तुला माहितीये मी ह्या सगळ्या वस्तू इतक्या जपून का ठेवल्यात? कारण तू मला या दिल्यास आणि म्हणून या वस्तू माझ्या खूप जवळच्या आहेत. ताई तू सगळं आहेस का माझ्यासाठी. दिव्याने जेव्हा माझ्यावर आरोप केला ना, तेव्हा मला इतकं वाईट नाही वाटलं जितकं तू त्या केलेल्या आरोपावर विश्वास ठेवला तेव्हा वाटलं. नाही ग बाळा, असं अजिबात नाहीये. म्हणजे माझ्या मनातही आलं नाही की तू असं काही करू शकतेस. फक्त वादाला तोंड फुटायला नको म्हणून तू काहीच नाही बोललीस. हे ग, तू माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस आणि माझ्या सगळ्यात जवळची जी व्यक्ती आहे, माझी ताई आहे, तिचाच माझ्यावर विश्वास नाही आहे ना. हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याचं मला जास्त दुःख झालंय. उर्मिला, असं काही नाहीये ग. ताई ते काही असलं तरी तुझ्यात आणि माझ्यात जर कोणी आलं तर ते मी सहन करणार नाही.